सध्याचं राजकारण किळसवाणं आणि घृणास्पद, राजकारणापुढे माणसाच्या जीवाची किंमत शून्य, ट्विट करत रोहित पवारांची टीका. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांसोबतचं ठेवलं स्टेटस, सेल्फी फोटो ठेवून जागवल्या आठवणी. राणा जगजितसिंग पाटलांनी भाजप खुंटीला गुंडाळून ठेवलाय, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांचा हल्लाबोल. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेतली भेट. मोदी आणि शहा यांनी सुनेत्रा पवार यांना दिल्लीला बोलावलं, सूत्रांची माहिती. विलिनीकरणाबाबत जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये चर्चा, चर्चेत फडणवीस नव्हते, त्यांना बोलण्याचा काय अधिकार, शरद पवारांचं वक्तव्य. गेल्या 58 वर्षात संसदेमध्ये माझी गैरहजेरी कधीही नव्हती, मात्र अजित पवारांच्या दुर्दैवी अपघातामुळे दिल्लीला जाऊ शकलो नाही, पत्रकार परिषदेदरम्यान शरद पवारांचं वक्तव्य. राहुल गांधींना संसदेत बोलू द्यायला हवं, भारत चीन सीमेवर चिंतेची स्थिती असल्याचं चित्र, त्या मुद्द्यावर संसदेत चर्चा होणं गरजेचं, शरद पवारांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या स्मारकाबाबत काहीही माहिती नाही, पेपरमध्ये वाचलं की स्मारक उभारणार आहेत, संस्थेचा अध्यक्ष असल्यानं ठाऊक असणं गरजेचं, शरद पवारांचं वक्तव्य. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर भाष्य करायचं नाही, शपथविधी झाला, आनंद, संधी दिली त्याचाही आनंद, शरद पवारांचं वक्तव्य. अजित पवार स्वतंत्र होते, भाजपसोबत जाताना दादांनी विचार खुंटीला टांगले नाहीत, खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. प्रफुल्ल पटेल मोदी शहांचे भक्त, पटेलांनी महाराष्ट्राला पटेल असंच करावं, पटेल फक्त त्यांची बाजू मांडतायत, राऊतांची प्रफुल्ल पटेलांवर टीका. भाजपसोबत जायचं नाही हे उद्धव ठाकरेंनी ठरवलंय, कोणत्याही स्थितीत भाजपसोबत जाणार नाही, उद्धव ठाकरेंचे संकेत आहेत, संजय राऊतांची माहिती. चंद्रपूरमध्ये भाजपसोबतच्या युतीला ठाकरेंकडून अद्याप हिरवा कंदील नाही, महापौर पदाचा प्रस्ताव असूनही भाजपला दूर ठेवलंय, युतीबाबत अंतिम निर्णय पक्ष नेतृत्वच घेईल, उद्धव ठाकरेंकडनं निरोप आल्याची माहिती. चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकरांचं एक स्टेटस चर्चेत, चंद्रपूर काँग्रेसमधली अंतर्गत गडबाजी समोर, मिस यू बॉस म्हणत राजकीय वादात पतीची काढली आठवण. आगामी जनगणनेच्या सूचीमध्ये ओबीसींचा समावेश नाही, राजपत्रात ओबीसी कॉलमचा स्पष्ट उल्लेख करावा, ओबीसी नेते बबनराव तायवाड यांची मागणी. मुंबई पालिकेतील 3 प्रमुख पदं भाजप स्वतःकडे ठेवणार असल्याची माहिती, शिवसेनेला एकही पद द्यायला भाजपचा नकार, महापौरपद, उपमहापौरपद आणि स्थायी समिती अध्यक्षपद भाजप स्वतःकडेच ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती. व्यंकोजी खोपडेंविरोधात जनहित याचिका दाखल, 9 उमेदवारांविरोधात कोर्टाची नोटीस, 12 तारखेला सुनावणी. पुणे प्रभाग 38च्या मतदानामध्ये घोळ, ठाकरे सेनेच्या वसंत मोरेंचा आरोप. धाराशिव जिल्हा परिषदेचा अध्यक्ष शिवसेनेचाच होणार, माजी मंत्री तानाजी सावंत यांचा दावा, अध्यक्षपदावरनं भाजप आणि शिवसेनेमध्ये जुंपण्याची शक्यता. विधिमंडळ हक्कभंग समितीची आजची बैठक स्थगित, पुढची बैठक 15-16 फेब्रुवारीला होण्याची शक्यता. सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलवलं जाणार. आरोग्य सल्लागार समितीवर डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर प्रताप शिंदेंची नियुक्ती, राज्य शासनानं गठीत केलेल्या राज्य आरोग्य धोरण तांत्रिक सल्लागार समितीवर गडचिरोलीमधून या दोन्ही व्यक्तींची नियुक्ती. वडेट्टीवार गटाचा गट नोंदणीचा मुद्दा पुन्हा लांबणीवर, गट नोंदणी संदर्भातल्या वडेट्टीवार गटातल्या अर्जांमध्ये 6 त्रुटी, विभागीय आयुक्तांचं वडेट्टीवार गटाला पत्र. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं चंपावती महोत्सवाचं आयोजन, कार्यक्रमाचं राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन. छातीवर एकनाथ शिंदे तर पाठीवर श्रीकांत शिंदेंचा टॅटू, शिंदेंच्या चाहत्यांकडनं टॅटू काढत वाढदिवसाचं गिफ्ट, श्रीकांत शिंदे या चाहत्यावर खुश. माजी मंत्री माणिकराव कोकाटेंना पितृशोक, माणिकराव कोकाटे यांच्या वडिलांचं वृद्धापकाळानं निधन. मुंबईमध्ये युवक काँग्रेसकडून आंदोलन, लोकसभेत राहुल गांधींना बोलू न दिल्यानं काँग्रेस आक्रमक, मुंबई काँग्रेस कार्यालयाबाहेर केलं आंदोलन.
छत्रपती संभाजीनगरचा महापौर मुंबईत ठरणार, मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते महापौर ठरवणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक नगरसेवक महापौर पदाचे प्रबळ दावेदार. चंद्रपुरातल्या काँग्रेसच्या वादावर मोठा निर्णय. वडेट्टीवार आणि धानोरकर गटाला अडीच वर्ष महापौरपद मिळणार. पहिली 2.5 वर्ष धानोरकरांच्या गटाला महापौरपद, तर उर्वरित 2.5 वर्ष वडेट्टीवारांच्या गटाला मिळणार महापौरपद. नवनिर्वाचित महापौर, उपमहापौर आणि विषय समिती अध्यक्षांसाठी नव्या वाहनांची खरेदी. इनोव्हा एन आणि स्कॉर्पिओ गाड्यांची केली खरेदी. मुंबई महापौर पदासाठी अर्ज भरण्याचा शनिवारी शेवटचा दिवस. मतदानापूर्वी 15 मिनिटं आधी अर्ज मागे घेता येणार. अजितदादांच्या अस्थि कलशाचं धनंजय मुंडेंनी घेतलं दर्शन. अनेक मान्यवर आणि अजितदादांवर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येनं दाखल. अजित पवारांचा अस्थि कलश अंत्यदर्शनासाठी बीडमध्ये राक्षस भवन इथल्या गोदावरी पात्रात विसर्जित केलं जाणार. बीडमध्ये अजितदादांच्या अस्थि कलशाचं आमदार प्रकाश सोळंकेंनी घेतलं दर्शन. अनेक मान्यवरही उपस्थित. सांगलीमध्ये कृष्णा वारणा नद्यांच्या संगमावर अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती. नांदेडमध्ये अजित पवारांच्या अस्थींचं गोदावरी नदीपात्रात विसर्जन. अजितदादांच्या अस्थि कलशाची नांदेडमध्ये काढण्यात आली यात्रा. अजित पवारांचा अखेरचा फोन कॉल श्रीजित पवारांना. अजितदादांनी फोनद्वारे साधलेला शेवटचा संवाद. अजितदादांच्या या शेवटच्या फोन कॉलची ऑडिओ क्लिप समोर. युगेंद्र पवार यांची अजित पवार यांच्यासाठी भावनिक पोस्ट. सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो पोस्ट करत केल्या भावना व्यक्त. पुण्यामध्ये आज अजित पवारांना श्रद्धांजली देण्यासाठी शोकसभेचं आयोजन. शोकसभेला मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार. अनावश्यक खरेदीवर आळा घालण्यासाठी कठोर पावलं. खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यावर बंदी. मुख्यमंत्र्यांनी उचलली कठोर पावलं. धाराशिवमध्ये अजित पवारांच्या अस्थींचं तेरणा नदीमध्ये विसर्जन. भाजपचे आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या हस्ते अस्थि विसर्जन. वर्ध्यामध्ये अजित पवारांच्या अस्थींचं पवनार धाम इथल्या नदीपात्रामध्ये विधिवत विसर्जन. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा दादांना भावनिक निरोप. पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित. कोल्हापुरातल्या गडहिंग्लजचं ग्रामदैवत श्री काळ भैरीची वार्षिक यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. लाखो भाविकांनी घेतलं श्री काळ भैरीचं दर्शन. चांग भलच्या गजरानं डोंगर परिसर दुमदुमला. वाशिम बिरबलनाथ महाराज यात्रेच्या निमित्तानं भव्य शंकरपट स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेमध्ये राज्यभरातले बैलगाडा स्पर्धक सहभागी. शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. यवतमाळमधील बाबा कमलपोष उरूस शाही संदलचा मान. ठाणे दारालाच 96 वर्षांची परंपरा आजही कायम. यवतमाळ जिल्ह्यातला हा सर्वात मोठा उत्सव. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये व्हीआयपी दर्शन बंद. 14 ते 16 फेब्रुवारीपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा निर्णय. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. 3 महिन्यांचा थकीत हप्ता एकत्र मिळणार. बँक खात्यात 4,500 रुपये जमा होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये 10,000 शिक्षकांच्या शालार्थ तपासणीला ब्रेक. 1.5 महिन्यात अर्धही काम पूर्ण नाही. अपुऱ्या मनुष्यबळामुळे तपासणी दीर्घकाळ चालण्याची शक्यता. बीडच्या अंबाजोगाई इथल्या खोलेश्वर महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या चित्तथरारक कवायती. विद्यार्थ्यांनी आगीतील उड्या हा पारंपरिक मैदानावरचा खेळ ठरवला प्रेक्षणीय. सीसीटीव्ही नसलेल्या परीक्षा केंद्रांवर अधिकाऱ्यांची अदलाबदल. 10वी आणि 12वी परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी महत्त्वाचा निर्णय. गडचिरोलीत आश्रमशाळेतल्या 1,222 शिक्षकांना मिळणार वेतन थकबाकी. 25 वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश. शिक्षक आमदार सुधाकर अडबोलेंनी शासन स्तरावर केला पाठपुरावा. पोलीस आयुक्त देवेन भारती यांचा खास जनता दरबार. दर आठवड्याला मंगळवारी घेणार जनता दरबार. मुंबईकरांना तक्रारी थेट पोलीस
आयुक्तांकडे मांडण्याची संधी. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या एसटी बसेसच्या सर्व फेऱ्या रद्द. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आडोशी बोगद्याजवळ गॅस टँकर उलटल्यानं गळती. वाहतूक कोंडी कायम असल्यानं एसटी प्रशासनाचा निर्णय. भारतीय लोक आळशी आणि बेढप. अमेरिकन पर्यटकाच्या मतावरनं सोशल मीडियावर चर्चांना उकळी. चार्ली एव्हन्स या पर्यटकानं केला एक व्हिडिओ पोस्ट. विविध प्रकारच्या सोशल मीडियावर येत आहेत प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये जमावबंदी लागू. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जमावबंदी लागू. गेल्या वर्षभरात सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यामध्ये 3,05,00,000 नागरिकांची तपासणी. तपासणीमध्ये 3 कोटी नागरिकांपैकी 1,677 जणांना कॅन्सर असल्याचं समोर. 1,000 रुपयांची लाच स्वीकारताना कोगिल बुद्रुकचा कोतवाल एसीबीच्या जाळ्यात. कोल्हापुरातल्या शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. नागपूर शहराची ग्रीन सिटी ओळख धोक्यात. शहराची हिरवळ 31%वरनं थेट 12%वर. पालिकेचा निष्काळजीपणा उघड. खंडपीठाची राज्य सरकार आणि पालिकेला नोटीस. 4 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश. बुलढाण्याच्या देवपूर झरी पाणंद रस्त्याची दुरावस्था. 2 किलोमीटर लांब रस्त्यामुळे शेतकऱ्यांना करावा लागतोय अडचणींचा सामना. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. यवतमाळच्या वारहा गावात जलशुद्धीकरण संयंत्र कार्यान्वित. आमदार राजू तोडसाम यांच्या हस्ते पूर्णत्व विवरण. कार्यक्रमाला ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित. हत्येचं सत्र आणि वाढत्या नशेखोरी विरोधात अखेर सांगली पोलीस ॲक्शन मोडवर. शहरातील ब्लॅक स्पॉट्सवर नशेखोरांचे धाबे दणाणले. कोस्टल रोडवर हेलिपॅड. कोस्टल रोडवर हवाई वाहतुकीची जोड. हेलिपॅड बांधण्यासाठी 2 कंपन्यांमध्ये स्पर्धा. अमरावतीतील शासकीय कार्यालयांचा वीज पुरवठा खंडित होणार. 24 तासांसाठी हा वीज पुरवठा खंडित होणार. 12 फेब्रुवारीला 16,000 कार्यालयांचा वीज पुरवठा होणार बंद. जन्ममृत्यू नोंदणी वेळेत करा. नोंदी 7 दिवसांच्या आत पोर्टलवर करणं अनिवार्य. विलंब झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार. अकोला शहरात रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमणं हटवायला सुरुवात. कारवाईला काही नागरिकांचा विरोध. रेल्वे विभागानं केलेली मोजणी या नागरिकांना अमान्य. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी निधीसाठी कर्ज घेतलं जाणार. पुरंदर इथं छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारलं जाणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.